नमस्ते शेतकरी मित्रांनो, आपल्या रॉयल फार्मर या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे। मित्रांनो, आपण आज परत एकदा आलो आहे आपल्या गहूच्या प्लॉटवरती। तर आपण बघत आहात हा प्लॉट अशा प्रकारे आता म्हणजे हार्वेस्टिंगसाठी तयार होत आहे। तर मित्रांनो, आजचा विषय आहे की जे आपण पाणी गव्हाचे बंद केले त्याचा आपल्याला कशा प्रकारे फायदा झाला आहे ते आपण आज सांगणार आहोत। तर मित्रांनो, जे कोण आपले नवीन शेतकरी बांधव आहेत त्यांनी आपला चॅनल लाईक करायचा आहे, शेअर व सबस्क्राईब करायला आहे मित्रांनो। तर विषय असा आहे की आपण मागे सांगितलं होतं की जे हलकी जमीन आहे, जिथे पाण्याचा निचरा म्हणजे लवकर होतोय, तर त्याचे पाणी जे आहे ते आपण 10 ते 12 दिवस हार्वेस्टिंगच्या आधी बंद करायचे आहे, जे कोडी भरल्यानंतर। आणि जी जमीन जरा भारी आहे किंवा ओलावा धरून राहते अशा जमिनीत मित्रांनो जे प्लॉट आहेत त्यांनी आपण 15 ते 20 दिवसापर्यंत आपण पाणी बंद केलं तरी चालते असं सांगितलं होतं। तर मित्रांनो, आपल्याही प्लॉटचे पाणी बंद केलेले आहे त्या काळात। आपण बघू शकताय, आपला व्हिडिओ मागचा झाला होता पाणी कधी बंद करायचे गहू प्लॉटचे पिकाचे। तर आजचा पाणी बंद करून आपला जो प्लॉटचा दिवस आहे मित्रांनो, एक 12-13 दिवस झाले आहेत। तर कशा प्रकारे तुम्ही बघू शकताय, एकसारखं ह्याची कोडी जी आहे ती एकसारखी आता सुकत आहे किंवा हार्वेस्टिंगसाठी येत आहे। उन्हाचा पण म्हणजे ऊन पण आता वाढलेलं आहे, इकडे तापमान वाढत आहे, त्यामुळे लवकरच कोडी अशी वाळत आहे मित्रांनो। लवकरच आपण हार्वेस्टिंग करणार आहे। तर मित्रांनो, आपल्या गावाचं असं झालं की याचे जरा मागे पुढे अजून पण बघू शकता तुम्ही, कुठेतरी हिरवी कोडी राहिलेली आहे। तर ह्याची आपण वाट पाहणारच आहोत, ती वाळल्यानंतर म्हणजे मगच आपण याचं हार्वेस्टिंग करणार आहे। तर विषय असा आहे की मित्रांनो की फायदे काय झाले, पाणी जे आपण बंद केले ते एक समान एकाच वेळेला आपण बंद केलं होतं आणि हा जो प्लॉट आहे तो ठिबकवरचा प्लॉट। तर बघू शकता कशा प्रकारे याचे गहू जे हार्वेस्टिंगसाठी तयार होत आहे, तुम्ही पाहू शकता मित्रांनो। या पद्धतीने एकसारखा असा गहू आलेला आहे, एक पण असा किडका किंवा असं पाणी कमी जास्त होऊन ह्या प्रकारे बघू शकता तुम्ही मित्रांनो। ह्या प्रकारे आपला जो गहू आहे तो तयार झालेला आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर योग्य पद्धतीनं त्याचं जर पाणी जे आहे ते जर योग्य पद्धतीने जर तुम्ही असं बंद केलं, शेवटच्या दिवसामध्ये हार्वेस्टिंगच्या दिवसामध्ये योग्य काळजी घेऊन जर त्या टायमिंगला तुम्ही जर योग्य दिवशी जर त्या दिवसापासून मागे जर बंद केलं असेल तर मित्रांनो नक्कीच फायदा होतो की एकसारखं गहू उत्पादन होईल। आणि त्याचा जो रिझल्ट आहे मी तुम्हाला आज दाखवत आहे मित्रांनो। एक समान आपल्याकडे अशा प्रकारे गहू बनलेला आहेत मित्रांनो, एक समान, कुठलाही यामध्ये रोग किंवा किडी काहीच प्रादुर्भाव झालेला नाही। एकाच टायमाला आपण पाणी याचं बंद केलं होतं, कुठलीही बुरशी किंवा काही नाही। हे जे उत्पादन तयार झाले मित्रांनो, गहू प्रोडक्शन आता म्हणजे हार्वेस्टिंग झाल्यानंतर होईल तो एकसारखा, कुठेही असा म्हणजे असं तुम्हाला दिसणार नाही की लहान मोठं, एकसारखा गहू येणार आहे मित्रांनो। हाच फायदा आहे की तुम्ही जे टायमिंग आहे त्याचं म्हणजे पाणी बंद करायचं ते योग्य वेळेत, आपण मागचा व्हिडिओ बघा, त्या पद्धतीने तुम्ही बंद करू शकता पाणी, काही प्रॉब्लेम नाही मित्रांनो। अशा प्रकारे आपला प्लॉट आलेला आहे। आणि जे कोण आपले शेतकरी आहेत त्यांना लाईव्ह बघायचं आहे हार्वेस्टिंगला, त्यांनी आपण लाईव्ह बघू शकता डेमो की हार्वेस्टिंग किती क्विंटल गहू झाला हे तुम्ही। 20 गुंठ्याचा प्लॉट आहे आपला, 20 गुंठ्यात किती क्विंटल गहू होतोय ते आपल्याला हार्वेस्टिंगच्या मार्फत समजणारच आहे। आणि त्या दिवशी आपण लाईव्ह व्हिडिओ करणार आहे मित्रांनो। लाईव्ह नाही बघितला तरी आपण एक व्हिडिओ हार्वेस्टिंगचा पूर्ण व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटचा हार्वेस्टिंगपर्यंत करणार आहे आणि त्याचा पूर्ण व्हिडिओ आपण अपलोड करणार आहे मित्रांनो आपल्या चॅनलवरती। तर मित्रांनो, तुम्ही आपला चॅनल लाईक, सबस्क्राईब व शेअर करायचा आहे।